नमस्कार मित्रांनो, तर आता आपण चाललेलो आहोत सावंतवाडीला. सावंतवाडीमध्ये आपल्याला एक फ्रीजचा कॉल आलेला आहे. फ्रीज दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला जायचं आहे. तर हा सेंटरवाला आहे, तो आम्हाला जवळपास 10 मिनटं झाली साईडच देत नाही आहे आणि एकसारखा कसा चालतो आहे तो बघा. तर बघू आम्ही कधी आता पोहोचतो आमच्या कॉलच्या ठिकाणी. फ्रीजचा तिथे आम्ही आता पोचणार. हे बघा, आम्ही आता ते आतमध्ये आलो आणि त्यांच्या फ्रीजच्या कॉम्प्रेसरचे टर्मिनल चेक केले आणि OLP आणि रिले खराब झालेले होते आणि थर्मोस्टॅट पण आम्ही चेक केला तर तो पण खराब झालेला होता. तर सर्वप्रथम थर्मोस्टॅट बायपास करून बघितला तर फ्रीज ओके होता. फ्रीजला काही प्रॉब्लेम नव्हता, फक्त तो त्याचे हे OLP आणि रिले गेल्यामुळे तो चालू होत नव्हता. त्या सर्वप्रथम OLP आणि रिले घातले आणि थर्मोस्टॅट बायपास केलेला. त्याच्यानंतर ते आम्ही कॉम्प्रेसरचे टर्मिनल पण चेक केले, कारण काय कॉम्प्रेसर जर चालू नसेल तर आम्हाला समजलं पाहिजे. तर कॉम्प्रेसरचे टर्मिनलचे कॉम्प्रेसर पण चालू होता, त्याच्यामुळे कन्फर्मेशन घेतलं की OLP आणि रिले गेलेले आहे त्याचा. तर आता तुम्हाला मी OLP आणि रिले दाखवतो. OLP आणि रिले आम्ही एका बरणीत भरून ठेवलेले आहेत पूर्णपणे, कारण काय जास्त करून तो पाळा आहे तो दारू जातो. तर हे बघा, हे आहेत OLP आणि रिले. नंतर हा मी थर्मोस्टॅट पूर्णपणे चेंज केला, नवीन टाकला. जुना थर्मोस्टॅट काढला आणि हा नवीन बसवला आणि फ्रीज यांचा ओके झालेला आहे. आता सगळी फिटिंग करणार. फिटिंग करण्याचं मला दाखवतो. हे बघा, इथे तो थर्मोस्टॅट इथे लागतो आणि हे पॅनल समोर लागतं. आता तुम्हाला बघा इथे वाफा दिसतील. आम्ही फ्रीज चालू केला आहे. इथे बघा तुम्हाला बारीक बारीक बर्फाच्या वाफा दिसतील. हे बघा, फ्रीज एकदम ओके केलेला आहे आम्ही. आता तुम्हाला फ्रीज चालू करून दाखवतो. बघा, फ्रीज चालू केला आहे. फ्रीज एकदम ओके, सगळी फिटिंग व्यवस्थित केलेली आहे. तर हे बघा, हे इकडे पण सगळे त्याचे पॅनल व्यवस्थित लावले. फ्रीज एकदम ओके करून टाकला. तर वर्क डन. लेट्स गो नेक्स्ट कॉल. फ्रीजमध्ये त्यामध्ये एअर फिल्टरला मी टच करून बघितलं तर एकदम ओके कूलिंग होत होतं. तर आता आम्ही चाललेलो आहोत बॅटरी बघण्यासाठी. माझ्या गाडीची जी बॅटरी आहे ती खराब झालेली आहे, तर ती बॅटरी नवीन टाकायची आहे मला. पण आता मला ती माहीत नाही किती एम्पिअरची बॅटरी माझ्याकडे लागते ती. तर बघू ते काय म्हणतात ते. आता आम्ही तिथे चाललो आहोत. तिथे जाऊन मग एमरॉनची बॅटरी आम्हाला मिळते का बघूया. लिव्हफास्टची मला पाहिजे होती, पण एमरॉनची मिळते का बघूया. त्यांच्याकडे एमरॉनची बॅटरी आम्हाला मिळाली, पण एमरॉनची बॅटरीमध्ये 2 व्हेरियंट आहेत, 4 एम्पिअर आणि 2.5 एम्पिअर, जसे मी तुम्हाला बोललो. पण आता माझ्या गाडीला कोणती बॅटरी लागणार हे मला माहीत नाही आहे. सो बघू, मी आता नेक्स्ट टाईम येईन. तेवढे तिकडे बघा पाऊस चालू झालेला आहे आणि कोकणात वादळी वारा दाखवल्याप्रमाणे हा पाऊस चालू झालेला आहे. तर बघू, आता पाऊस गेल्यानंतर आम्ही जेवायला जाऊ. जेवायच्या आधी आम्हाला कंटिन्यू